एका भीषण अपघाताच्या संदर्भातली बातमी आहे। साताऱ्यातील कराडमध्ये हा भीषण अपघात झालाय। भरधाव ट्रक थेट हॉस्पिटलमध्ये घुसलेला आहे। कराड शहरातील भेदा चौकातील ही घटना आहे। अपघातामध्ये 2 जण जखमी झाले तर पार्किंग मधील वाहनांचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे। अपघातानंतर ट्रक चालकानं मात्र घटनास्थळावरून पळ काढलेला आहे। शशिकांत सूर्यवंशी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात त्या अपघाताच्या संदर्भातले ताजे अपडेट देण्यासाठी। शशिकांत, नेमका हा अपघात कसा घडलेला आहे? शुभम, जर आपण पाहिलं तर रात्रीच्या सुमारास हा संपूर्ण अपघात घडलेला आहे। कराडमधील भेदा चौकामध्ये एक ओव्हरलोड ट्रक जो होता तो भेदा चौकातून मुंबई पुणे हायवेवरती निघालेला होता। त्या दरम्यान एका अवघड वळणावरती तो ट्रक आलेला होता आणि त्या ठिकाणी असलेल्या हॉस्पिटलमध्ये हा ट्रकच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे तो ट्रक आहे तो त्या हॉस्पिटलच्या पार्किंग मध्ये जाऊन धडकला। हॉस्पिटलमध्ये पार्किंग मध्ये असलेल्या वाहनांची याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोडतोड झालेल्या आहेत। त्याचबरोबर त्या रात्रीच्या सुमारास जे बाहेर आलेले काही जे वैद्यकीय उपचार घेणाऱ्यांचे नातेवाईक होते त्यांचे ते 2 जण जखमी झालेले आहेत आणि ही संपूर्ण घटना रात्रीच्या सुमारास झाल्यामुळे त्यांना तात्काळ त्या ठिकाणी जे दोन्ही जे कर्मचारी होते त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। या अपघातामध्ये रुग्णांना मात्र याच्यामध्ये कोणतीही इजा झाली नसल्याची तिथल्या स्थानिक प्रशासनानं सांगितलेलं आहे। शुभ अगदी शशिकांत, महत्त्वाची अपडेट या अपघाताच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।